महिन्याची पहिली तारीख म्हणजे या घरात एखाद्या सणापेक्षा कमी नसायची. पण हा एक असा सण होता जो फक्त एकाच माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणायचा. आणि त्या होत्या अनुराधाताई. संध्याकाळी ठीक 6 वाजले होते. आनंदराव बँकेतून आपला पूर्ण पगार रोख काढून आणत होते. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे पाय थरथरत होते. ऑफिसच्या थकव्यापेक्षा त्यांच्या मनावर ज्या पाकिटाचे ओझे जास्त होते, जे त्यांच्या खिशात ठेवले होते. जसे त्यांनी घराची उंबरठा ओलांडला, त्यांच्यातील पुरुष आणि एका सरकारी कर्मचाऱ्याचा सन्मान जणू उंबरठ्याच्या बाहेरच निघाला किंवा सुटला. त्यांनी सर्वात पहिलं काम तेच केले जे ते गेल्या 30 वर्षांपासून करत आले होते. खिशातून ते पांढरं पाकिट काढलं आणि थेट हॉलच्या दिशेने गेले. अनुराधाताई सोफ्यावर अशा ताठ बसल्या होत्या जणू काही एखादी महाराणी आपल्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान झाली आहे आणि पूर्ण साम्राज्य त्यांच्या चरणाशी झुकले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उभाव होता, जो पाहून चांगल्या-चांगल्यांना आपली बोलायची हिंमत नसायची. घ्या भाग्यवान या महिन्याचा पगार. आनंदरावांनी नेहमीप्रमाणे आपली नजर खाली आणि अत्यंत धीम्या आवाजात म्हटले. अनुराधाताईंनी काही न बोलता सोफ्यावर बसल्या-बसल्याच आपला जड हात पुढे केला. त्यांच्या हातात पाकीट जाताच त्याच्या चेहऱ्यावर एक विजेत्याची चमक आली. त्यांनी पद्धतशीरपणे पाकिटातून नोटांचं पुडकं काढलं. एकेका नोटेवर त्यांची खोटे बोटे अशी चालत होती जणू एखादा राजा आपल्या जिंकलेल्या राज्याचा खजिन्याची पाहणी करत आहे. नोटांच्या मोजणीच्या खडखडाटात पूर्ण खोलीत एक अनाकलनीय शांतता पसरली होती. मोजणी पूर्ण झाली. अनुराधाताईंनी पूर्ण रक्कम आपल्या मखमली पिशवीत टाकली आणि मग त्यातून अवघ्या 500 रुपयांच्या 2 नोटा काढून आनंदरावांच्या दिशेने पुढे केल्या. हे ठेवा, महिन्याचा तुमचा बसचा प्रवास खर्च आणि संध्याकाळच्या चहाचा खर्च. ऑफिसच्या बाहेर फालतू मित्रांबरोबर उडवण्याची गरज नाही. समजलं ना? अनुराधाताईंनी आपल्या तीक्ष्ण आवाजात म्हटले. आनंदरावांनी गुपचूप मान हलवली. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण त्याच्या बुटाचा तळ खालून झिजला होता आणि त्यांना नवीन बुटाची गरज होती. पण अनुराधाताईंसमोर तोंड उघडणं म्हणजे घरात महाभारताची सुरुवात होणं. त्यांनी शांत राहणेच योग्य समजले आणि पैसे खिशात ठेवून आत खोलीच्या दिशेने निघून गेले. या घरात अनुराधाताईंचा वचक असा होता की आनंदरावांनीही स्वतःच्याच कमाईतून 500 रुपये एक्स्ट्रा मागण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागायचा. घराचा किराणा सामान कोणत्या दुकानातून येणार, कोणत्या नातेवाईकांकडे किती आहेर केला जाणार, इतकंच काय, तर घरात कोणती भाजी बनणार, हे सर्व काही अनुराधाताईच ठरवायच्या. आनंदराव फक्त एक मूक प्रेक्षक होते, ज्याचे काम सकाळी ऑफिसला जाणे, कमावणे आणि संध्याकाळी गुपचूप अनुराधाताईंच्या चरणी आपले सर्वस्व सोपवणे हे होते. काळाचे चाक फिरत राहिले आणि अनुराधाताईंचा मुलगा आदित्य मोठा झाला. आदित्य अभ्यासात हुशार होता आणि लवकरच शहरातील एका नामांकित कंपनीत त्याला नोकरी लागली. आता घरात एक नाही तर चक्क 2-2 पगार येणार होते. अनुराधाताईंचे डोळे पैशांची ही नवीन खणक पाहून आणखी चमकले. जसा आदित्यचा पहिला पगार आला, त्याला पहिला पगार जेव्हा आला, तो आपल्या पहिल्या कमाईतून आईसाठी एक सुंदर साडी आणि वडिलांसाठी एक घड्याळ घेऊन आला. घड्याळ आणू इच्छित होता. त्याला वाटत होते की बाबांसाठी एक घड्याळ घ्यावं. पण जसं त्याने घरात पाऊल ठेवले, अनुराधाताई आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. टिळा लावल्यानंतर त्यांनी अत्यंत प्रेमाने पण तितक्याच ठामपणे आदित्यचा हात चुंबला आणि म्हणाल्या, आदित्य बाळा, तुझ्या कमाईसुद्धा आता थेट माझ्याच तिजोरीत येणार. लक्षात ठेव, ज्या घराचा पैसा विखुरतो त्या घराची बरकत निघून जाते. जोपर्यंत मी जिवंत आहे, या घरची लक्ष्मी माझ्याकडे सुरक्षित राहील. आदित्य आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. त्यांनी लहानपणापासूनच वडिलांना आईसमोर झुकताना पाहिलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी हेच सामान्य होतं. त्यांनी कायम तेच बघत आलेला होता. त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता आपला पूर्ण पगार आईच्या हातात ठेवून दिला. अनुराधाताईंनी मनातल्या मनात विचार केला की त्यांचे साम्राज्य आता आणखी मजबूत झाले आहे. आता अनुराधाताईंच्या डोक्यात 24 तास एकच गोष्ट चालत होती, आदित्यचं लग्न. एका दुपारी शेजारच्या काही महिला अनुराधाताईंच्या घरी गप्पा मारायला आल्या होत्या. चहाचा फेर सुरू होता. तितक्यात विमलने विचारलं, अनुराधा, आदित्य आता कमावता मुलगा झाला आहे. सून कशी आणणार तुम्ही तिला त्याच्यासाठी? आजकालच्या मुली तर खूप शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या आणि आपल्या हक्कासाठी लगेच सासूशी भिडणाऱ्या असतात. जरा सांभाळून हा. ताईंनी चहाचा घोट घेत गर्वानं हसून म्हटलं, विमला, तुम्हाला इतकी नादान समजतेस का? मी अशी चूक कधीच करणार नाही. मी आदित्यसाठी कोणतीही शहरातील मेमसाब नाही तर एकदम साधी भोळी, कमी शिकलेली आणि सरळ स्वभावाची मुलगी आणणार. अशी मुलगी जी फक्त स्वयंपाकघर सांभाळेल, माझी सेवा करेल आणि ज्यांचे पाय नेहमी माझ्या उंबरठ्याच्या आत दाबलेले राहतील.
जास्त शिकलेली मुलगी आणली तर ती पहिल्या दिवसापासून आपला रुबाब दाखवेल आणि मला माझ्या घराची सूत्रे दुसऱ्या कोणाच्या हातात देण्याची सवय नाही. शेवटी अनुराधाताईंचा शोध पूर्ण झाला. त्यांनी एका लहानशा गावातील अत्यंत साध्या परिवारातील मुलगी सायली हिला निवडले. सायली शालीन होती, संस्कारी होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती खूप कमी बोलायची. अनुराधाताईंना वाटलं की त्यांनी आपल्या पटावरील सर्वात योग्य आणि मूक मोहरा निवडलेला आहे. थाटामाटात लग्न झालं आणि सायली या घरची सून बनून घरात आली. लग्नाच्या सुरुवातीच्या आठवड्यातच सायलीला या गोष्टीची तीव्र जाणीव झाली की हे घर कोणते सामान्य कुटुंब नसून अनुराधाताईंचं एक प्रकारचा बंद किल्लाच आहे. अनुराधाताईंनी सर्वात पहिला आणि अघोषित नियम हा बनवला होता की आदित्य आणि सायलीला आपापसात जास्त बातचीत करण्याची किंवा एकांतात वेळ घालवण्याची संधीच मिळू नये. सकाळचे 5 वाजताच अनुराधाताई सायलीच्या खोलीचा दरवाजा खडखडायच्या. सुनबाई उठ, स्वयंपाकघर सांभाळायचे आहे. सायली दिवसभर घराच्या कामात आणि भांड्याच्या आवाजात कैद राहायची. संध्याकाळी जेव्हा आदित्य ऑफिसमधून थाकून बागून घरी परतायचा तेव्हा सायली अपेक्षा करायची की ती आपल्या पतीजवळ बसेल, गप्पा मारेल, 2 सुखदुःखाच्या गोष्टी करेल. पण अनुराधाताई स्वतः चहाचा कप घेऊन आदित्यच्या खोलीत आधीच विराजमान व्हायच्या. त्या तासनतास आदित्यच्या ऑफिसच्या, शेजारच्या आणि जगभराच्या गप्पा मारायच्या, तर सायली कोपऱ्यात उभं राहून फक्त पाण्याचा ग्लास बदलत राहायची. एक शनिवारच्या संध्याकाळी आदित्यने हिंमत करून सायलीला म्हटलं, सायली, या रविवारी आपण दोघं जवळच्या मॉलमध्ये फिरायला जाऊया. तुला या शहरात येऊन 2 महिने झाले आहेत, पण तू काहीच पाहिलं नाहीस. सायलीचा सुकलेला चेहरा आनंदाने फुलून आला. तिच्या डोळ्यात चमक आली. हो, नक्कीच जाऊया. मला काही सामानही खरेदी करायचं होतं. तितक्यात अचानक खोलीच्या पडद्यामागून अनुराधाताईंचा भरदस्त आवाज घुमला. मॉलमध्ये जाऊन काय करणार आदित्य? तिथे फक्त पैशांचा अपव्यय होतं. आणि राहिली गोष्ट घरगुती सामानाची, तर सायलीला जे काही हवं आहे मी स्वतः उद्या तिच्यासोबत बाजारात जाईन. तू रविवारी आराम कर. अरे, आठवडाभर कॉम्प्युटरवर डोळे फोडतोस, थकून जातोस तू दिवसभर. आदित्य आपल्या आईच्या डोळ्यात लपलेला विजय ओळखत होता. त्याने एक नजर सायलीकडे टाकली. सायलीकडे पाहिलं, जिचा चेहरा पुन्हा फिकट पडला होता. आदित्य आपल्या आईचा शब्द मोडू शकला नाही. रविवारी मॉलमध्ये जाणं तर दूरच, जेव्हा जेव्हा दोघांनी कधी बाहेर जाण्याचा छोटासा बेत आखला तेव्हा अनुराधाताई काही ना काही बहाणा करून एकतर स्वतःमध्ये यायच्या किंवा एखादे असं महत्त्वाचं काम काढून द्यायच्या की आदित्यचं पाऊल घराबाहेर पडूच नाही. लग्नाला 1 वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेला होता. सायलीने आजपर्यंत एकही शब्द तक्रारीचा बोलला नव्हता. ती गुपचूप प्रत्येक छळ, प्रत्येक त्रास सहन करत राहिली. पण आता ही शांतता तिच्या स्वाभिमानाला डसू लागली होती. या घरात तिची लायकी एका बिनपगारी नोकरासारखी झाली होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, जशी हातातील बांगड्या बदलण्यासाठी किंवा मग आपल्या माहेरी आईशी बोलण्यासाठी, मोबाईलमध्ये 500 रुपयांचा रिचार्ज करण्यासाठी तिला अनुराधाताईंसमोर गयावया करावी लागायची. त्यांच्याजवळ पैसे मागावे लागायचे. एका सकाळी जेव्हा अनुराधाताई आपल्या खोलीत तेलाची मालिश करत होत्या, त्याच वेळेस सायली दबक्या पावलाने त्या खोलीत गेली. सायली ज्या आतमध्ये गेली आणि तिने आपल्या सासूला प्रश्न विचारले. आपल्या साडीचा पदर बोटांमध्ये गुंडाळत भीत विचारलं, सासूबाई, फोनचा रिचार्ज संपला आहे. आईची तब्येत आजकाल ठीक नसते. त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं. अनुराधाताईंनी मालिश थांबवली. चष्मा नाकावर सरकवला आणि वरून खालीपर्यंत घालत सायलीला टोमणा मारला. वरून खालीपर्यंत नजर फिरवली आणि मग सायलीला टोमणा मारला. दिवसभर फोनवर एवढ्या काय गप्पा मारायच्या असतात ग तुम्हाला? अजून गेल्या महिन्यातच तर रिचार्ज केला होता. बाहेर एवढ्या गोष्टी करशील तर या घरात मन कसं लागेल तुझं? हे घे 500 रुपये आणि पुढच्या वेळी जरा कमी बोलत जा हां. पैसे काही झाडाला लागत नाहीत. सायलीने ती नोट हातात घेतली तर खरी, पण तिच्या डोळ्यातून अश्रू टपकून त्या नोटेवर पडले. तिला जाणीव झाली की या घरात तिची कोणतीही वैयक्तिक ओळख, कोणती स्वातंत्र्य नाही. ती आपल्याच पतीच्या कमाईवर एक पैशासाठी परक्या स्त्रीसारखी अवलंबून होती. काही दिवसानंतर आदित्यचे प्रमोशन झाले आणि त्याच्या पगारात थोडी वाढ झाली. आदित्य आंधळा नव्हता. त्याला आपल्या पत्नीचे मुख हुंदके आणि तिचे सुके डोळे दिसू लागले होते. एका रात्री जेव्हा अनुराधाताई झोपल्या होत्या, आदित्यने चोरून सायलीचा हात पकडला आणि तिच्या हातावर 1000 रुपयांची एक कडक नोट ठेवत हळूच म्हणाला, हे ठेव, स्वतःजवळ काही पैसे नेहमी ठेवावे. प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी आईसमोर हात पसरत जाऊ नकोस. मला बरं वाटत नाही. सायलीला त्या रात्री वाटले की तिचा पती तिच्यासोबत आहे,
पण हा आनंदही जास्त दिवस टिकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सायली अंघोळीला गेली होती, अनुराधाताईंनी सुनेची कपाटाची झडती घेतली. म्हणजे त्यांची जुनी सवय होती. कपड्यांच्या खाली 1000 रुपयांची नोट पाहताच अनुराधाताईंचा पारा चढला. संध्याकाळी जसा आदित्य घरी आला, अनुराधाताईंनी घराच्या समोरच त्याची शाळा घेतली. आदित्य, हे मी काय पाहत आहे? तू मला न सांगता सायलीला वेगळे पैसे देत आहेस. तुला तुझ्या आईवर विश्वास राहिला नाही का? अनुराधाताईंना भीती होती की जर या मुलीच्या हातात पैसा गेला तर तिला पंख फुटतील. ती आपल्या मनमर्जीने वागू लागेल. हळूहळू मुलगाही हातातून जाईल आणि घराचा ताबाही. आज पैसे देत आहे, उद्या ती माझे हुकूम मानणे बंद करेल. अनुराधाताईंच्या या नाटकापुढे आदित्यला झुकावं लागले आणि अनुराधाताईंनी ती नोट आपल्याकडे ठेवून घेतली. सायलीकडे आता आपले हुंदके लपवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. लग्नाची पूर्ण 2 वर्ष उलटून गेली होती आणि या 2 वर्षात सायली एकही वेळ आपल्या माहेरी गेली नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी निरोप पाठवला की सायलीला काही दिवसांसाठी पाठवून द्यावं. सायलीला 2 लहान बहिणी होत्या, ज्या आपल्या दिदीची आतुरतेने वाट पाहत होत्या. माहेरी जाण्याची बातमी ऐकून सायली आनंदित तर होते, पण तिचे मन घाबरत होतं. तिने एका संध्याकाळी आदित्यशी एकट्यात म्हटलं, ऐक ना, 2 वर्षानंतर आपल्या घरी जात आहे. माझ्या लहान बहिणी खूप अपेक्षा ठेवून बसल्या असतील. त्यांच्यासाठी काही नवीन कपडे आणि कुटुंबासाठी थोडी मिठाई घेऊन जायची होती. जर सासूबाईंकडे पैसे मागितले तर त्या 100 गोष्टी ऐकवतील आणि नकार देतील. आदित्यचं मन आपली पत्नीची ही लाचारी पाहून वैतळले. त्याने सायलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी संध्याकाळी येताना सर्व काही घेऊन येईन. संध्याकाळी आदित्य जेव्हा ऑफिसमधून परतला तेव्हा त्याच्या दोन्ही हातात मोठमोठ्या पिशव्या होत्या. त्या पिशव्यांमध्ये सायलीच्या बहिणींसाठी सुंदर रेशमी साड्या, सुटाचे कपडे आणि शहरातील सर्वात प्रसिद्ध दुकानातील मिठाईचे डबे होते. सायलीचा चेहरा आनंदाने विजळून निघाला. ती सामान आवडणारच होती की इतक्यात हॉलमधून अनुराधाताईंची नजर त्या पिशव्यांवर पडली. हे काय नाटक आहे आदित्य? अनुराधाताईंचा आवाज पूर्ण घरात पसरला. आदित्यने भीत म्हटलं, आई, ती सायली 2 वर्षानंतर आपल्या माहेरी जात आहे ना, तर तिच्या कुटुंबासाठी काही भेटवस्तू आणायच्या आहेत. भेटवस्तू? इतकी महागडे सामान? अनुराधाताई सोफ्यावरून उठून उभ्या राहिल्या. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. आपल्या बायकोच्या माहेरच्यांवर उडवण्यासाठी तुझ्याकडे एवढे पैसे आले आणि इथे घराच्या खर्चासाठी मला एक पैशाचा हिशोब ठेवावा लागतो. तुला समजत कसं नाही? दूधवाल्याचे बिल देण्यासाठी विचार करावा लागतो. या मुलीचे 2 वर्षात तुला अशी काय पट्टी पडवली आहे या मुलीने, सुनबाईने, की तू आपली मेहनतीची कमाई तिच्या माहेरच्यांवर उडवत आहेस? आई, ही माझी कमाई आहे. आदितीने पहिल्यांदाच थोडा प्रतिकार करू इच्छित म्हटलं. चूप रहा. तुझी कमाई? तुला या लायकीचं कोणी बनवलं? मी. आणि आज तू या परक्या मुलीसाठी माझ्यासमोर तोंड उघडत आहेस? अनुराधाताईंनी घरात असा काही तमाशा उभा केला की त्या रात्री घराची चूलही पेटली नाही. अनुराधाताईंनी रडण्याचे असे काही नाटक केले की आनंदरावही घाबरले. शेवटी अनुराधाताईंनी आदित्यला स्पष्ट सांगून दिले, आजच्या नंतर या घरात कोणतीही वस्तू माझ्या परवानगीशिवाय घेणार नाही. आणि सुनबाई, तू माहेरी जात आहेस तर जा, पण यापुढे कोणती गोष्ट हवी असेल तर मला विचारूनच घ्यावी लागेल. मायाच्या त्या घटनेने आदित्यच्या आतील मुलाला पार हलवून सोडले होते. त्याला समजले होते की त्याच्या आईचं हे वर्तन आता केवळ घराची काळजी राहिली नसून एक मानसिक विकृती आणि इतरांच्या आयुष्याला पूर्णपणे नियंत्रित करण्याची भूक बनली आहे. तो आपल्या पत्नीला अशा प्रकारे 1 रुपयासाठी तिळतिळ मारताना आणि अपमानित होताना पाहू शकत नव्हता. ठीक याच काळात आदित्यच्या कंपनीत वार्षिक अप्रेझल झाले. चांगल्या कामगिरीच्या जोरावर सर्व कर्मचाऱ्यांना पगारात होणाऱ्या वाढीच्या यादीत आदित्यचेही नाव होतं. आदित्यच्या उत्कृष्ट कामामुळे त्याच्या पगारात एक खूप मोठी वाढ झाली. त्याचा पगार 50,000हून थेट 70,000 झाला. ऑफिसच्या केबिनमध्ये बसून आदित्यने आपल्या बँकेचे पत्र पाहिले आणि एक खूप मोठा निर्णय घेतला. त्याने ठरवले की तो पूर्णपणे आईसमोर आत्मसमर्पण करणार नाही. संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा नेहमीप्रमाणे अनुराधाताई हात पसरून बसल्याच होत्या. आदित्यने आपल्या खिशातून 50,000 रोख काढले आणि आईच्या हातात ठेवून दिले. आई, हे घे पूर्ण पगार. आदित्यने डोळे न पटवता खोटे बोलून दिले. तर बाकीचे 20,000 त्याच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये सुरक्षित होते. अनुराधाताईंनी नोटा मोजल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचे तेच जुने हसू परत आले. त्यांना वाटले की मुलगा अजूनही त्यांच्याच वशमध्ये आहे आणि बंडखोरीची कोणतीही शक्यता नाही. पण खरी कथा तर खोलीच्या आत सुरू झाली. रात्री आदित्यने सायलीला जवळ बोलवले आणि तिच्या हातांवर 10,000 रुपयांच्या नोटा ठेवल्या. सायली थक्क झाली. हे 10,000 तुझे आहेत सायली. प्रत्येक महिन्याला
तुला हे पैसे मिळतील. जसे मी आईला 50,000 रुपये देतो तसे तुला मी हे 10,000 रुपये देईल. त्यांना स्वतःजवळ लपवून ठेव. आईला याबद्दल काळीची खबर लागता कामा नये. तू या पैशांना जसं हवे तसं खर्च करू शकतेस. तुला काय पाहिजे ते घेऊ शकतेस. आता तुला या घरात कोणासमोरही पैशांसाठी हात पसरण्याची गरज लागणार नाही. हा तुझ्या पतीचा हक्क आहे. असं तो आदित्य सायलीला म्हणाला. आदित्यने सायलीच्या डोळ्यात पाहत म्हटले. त्यावेळी सायलीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दिसत होते. ती गुपचूप ते पैसे, जे 10,000 रुपये आदित्यने दिले होते ते पैसे आपल्या एका जुन्या साडीच्या आत लपवून ठेवून दिले. काळ बदलण्यासोबतच घराचे वातावरण हळूहळू बदलू लागले. अनुराधाताई गेल्या 3-4 महिन्यांपासून एका गोष्टीवरून खूप अस्वस्थ होत्या. त्यांची तीक्ष्ण डोक्यात एक प्रश्न वारंवार येत होता. सायलीने गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्याकडे मोबाईल रिचार्जसाठी एकही रुपया मागितला नव्हता. ना त्यांनी कोणत्याही जमीन साडीची किंवा बांगड्यांचा हट्ट केला होता. उलट आता घराच्या दारावर प्रत्येक महिन्याला कुरिअरवाला यायचा आणि आवाज द्यायचा, सायलीचं पार्सल आहे. कधी सायली स्वयंपाकघरात नवीन मिक्सर ग्राइंडर वापरताना दिसायची, तर कधी ती आपल्या बहिणींसाठी ऑनलाईन कपडे ऑर्डर करत असायची. एके दिवशी दुपारी जेव्हा कुरिअरवालाने पुन्हा एकदा एक पार्सल सायलीच्या हातात दिलं, काहीतरी कुरिअरनी आलं होतं. अनुराधाताईंना राहावलं नाही, त्या स्वयंपाकघराच्या दारावर येऊन उभ्या राहिल्या. सुनबाई, जरा मीही तर पाहू, मला तरी पाहू दे, या पार्सलमध्ये नक्की काय आहे? अनुराधाताईंनी कडक आवाजात म्हटलं. सायलीने पॅकेट उघडलं. त्यात एक सुंदर सुती साडी होती. ती म्हणाली, सासूबाई, ही साडी आहे, पण याचे पैसे कुठून आले? आदित्य तर आपला पूर्ण पगार एक एक पायी माझ्या हातात आणून देतो. मग तुझ्याकडे हे ऑनलाईन शॉपिंगचे पैसे कुठून येत आहेत? काय तुझे माहेरचे इतके श्रीमंत झाला आहेत का, जे दर आठवड्याला तुला पार्सल पाठवत आहेत? अनुराधाताईंच्या डोळ्यात संशयाचं जाळं होतं. सायलीने अत्यंत चतुराईने काम घेतले नाही. नाही सासूबाई, बाहेरून आलेलं नाही आहे. माझी एक जुनी मैत्रीण आहे, तिने मला भेटवस्तू पाठवली आहे. अनुराधाताईंनी तोंड वर मुरडले, पण त्या इतक्या नादान नव्हत्या की या कथेवर विश्वास ठेवतील. त्यांच्या मनात भीती बसली होती की जर सुनेकडे स्वतःचा पैसा येऊ लागला तर त्यांचं साम्राज्य कोसळेल. त्यांनी ठरवलं की त्या आदित्य आणि सायलीच्या प्रत्येक हालचालींवर, त्यांच्या खोल्यांवर आणि त्यांच्या फोनवर कडक नजर ठेवतील. म्हणतात की भिंतींनाही कान असतात, आणि जेव्हा सत्ता हिरावून घेण्याची भीती असते तेव्हा माणसाचे डोळे आणखी तीक्ष्ण होतात. एका संध्याकाळी जेव्हा आदित्य ऑफिसमधून परतला तेव्हा तो खूप थकला होता. तो कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि आपला फोन पलंगावरच विसरला. ठीक त्याच वेळी आदित्यचा फोनची स्क्रीन चमकली. बँकेचा एक नवीन मेसेज आला होता. अनुराधाताई पलंगाच्या जवळच बसल्या होत्या. त्यांनी लगेच फोन उचलला आणि मेसेज वाचला. अकाउंट नंबरवरून 10,000 रुपयांची कॅश विड्रॉल यशस्वी झाले. शिल्लक बॅलन्स 10,450 रुपये. शिल्लक बॅलन्स पाहून अनुराधाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. 10,450 रुपये, आणि मुलगा सांगत होता की त्याचा पगार फक्त 50,000 आहे. अनुराधाताईंनी लगेच मेसेजची सविस्तर माहिती काढली आणि त्यांना समजलं की आदित्यचे एकूण पगार 70,000 रुपये आहे. म्हणजे थेट तब्बल 20,000 रुपये दर महिन्याला लपवले जात होते. जसं आदित्य बाथरूममधून बाहेर आला, अनुराधाताई हातात फोन घेऊन साक्षात चंडीचे रूप धारण करून उभे होत्या. त्यांचा आवाज वाघिणीसारखे डळखळी फोडून उठला. तर ही आहे तुझी निष्ठा आदित्य? आपल्या सख्ख्या आईच्या पाठीत सुराख उपसलास तू. 70,000 कमवतोस आणि मला फक्त 50,000चं गाजर दाखवून दिलं. बाकीचे 20,000 कुठे जात आहेत? प्रत्येक महिन्याला 20,000चं काय करतोस बोल. पूर्ण घरात जणू भूकंप आला होता. आनंदराव खोलीतून धावत बाहेर आले. कसला आवाज येतोय म्हणून सगळेच बाहेर आले. सायली देखील स्वयंपाकघरातून बाहेर आली. आदित्यचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. आई, ती गोष्ट अशी आहे की, आदित्यने तोत्रे बोलत सांगू इच्छित म्हटलं. चूप रहा, मला सर्व काही समजलं आहे. अनुराधाताईंनी सायलीच्या दिशेने बोट दाखवलं. या साध्या दिसणाऱ्या कमी शिकलेल्या डायनने तुझे कान भरलेले असतील की तू आपल्या आईलाच धोका देऊ लागलास. ज्या आईने आपल्या रात्रीची झोप खराब करून तुला या लायकीचं बनवलं, तुला वाढवलं, आज तिच्यापासूनच गोष्ट लपवली जात आहे. पैशांसाठी खोटं ऐकावं लागत आहे. अनुराधाताईंनी लगेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अचूक पासा टाकला होता. सहानुभूती आणि उपवासाचे नाटक. त्यांनी आपली छाती पिटायला सुरुवात केली. मोठ्याने ओरडायला लागले की माझा मुलगा बदललाय. आता या घरात माझा कोणतीही किंमत राहिली नाही. आजपासून या घराचं अन्न पाणी माझ्यासाठी विष आहे. जोपर्यंत ही सून या घरातून जात नाही आणि मुलगा आपला पूर्ण 70,000चा पगार माझ्या हातात ठेवत नाही, मी अन्नाचा एक दाणाही शिवणार नाही. जरा मी पाहते तुम्ही लोक मला कशी जिवंत मारता. हे बोलून अनुराधाताई आपल्या खोलीत निघून गेल्या आणि आतून दरवाजा इतक्या जोरात बंद केला की पूर्ण भिंती हादरल्या होत्या. पूर्ण एक दिवस आणि एक रात्र उलटून गेली. अनुराधाताईंनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नाही.
आनंदराव दरवाजाच्या बाहेर बसून विनवणी करत होते. अनुराधा, दरवाजा उघड, तुझी तब्येत बिघडेल. आदित्यने हार मानून दरवाजाच्या बाहेर गुडघे टेकले. आई, माझ्याकडून चूक झाली, दरवाजा उघड. पण आतून हुंदके आणि रडण्याचं नाटक सुरूच होतं. अनुराधाताईंना पूर्ण खात्री होती की त्यांचं हे अन्नपाणी त्यागाचं ब्रह्मास्त्र नेहमीप्रमाणे काम करेल. पण यावेळी पासा पलटला होता. सायली 2 वर्षांपासून गप्प होती कारण ती मर्यादा जाणत होती. पण ती कमकुवत नव्हती. तिने पाहिलं होतं की जर आज ती मागे हटली तर तिचा पती आणि तिचे येणारे भविष्य नेहमीसाठी या मानसिक गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलं जाईल. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली होती. आदित्य खूप परेशान होता. तितक्या सायली शांत पण ठाम पावलाने अनुराधाताईंच्या खोलीच्या बाहेर पोहोचली. तिने जोरात दरवाजा खटखटला. सासूबाई, दरवाजा उघडा, नाटक आणि तमाशा खूप झालाय. आता आमने सामने बघूनच बोलणं होईल. सायलीच्या आवाजात एक अशी कडकड आणि आत्मविश्वास होता जो या घरच्या भिंतींनी पूर्वी कधीच ऐकला नव्हता. अनुराधाताईंना वाटले की सून आता पाय धरून माझी माफी मागायला आली आहे. म्हणून त्यांनी खूप नखऱ्याने दरवाजा उघडला. हळूच दरवाजा उघडला. त्यांचा चेहरा उतरलेला होता. पण डोळ्यात तोच जुना अहंकार होता. काय गोष्ट आहे सुनबाई, अजून माझं मेलेलं तोंड पाहायचं बाकी राहिलं आहे का काय? अनुराधाताईंनी अशक्त आवाजाचे नाटक करत टोमणा मारला. सायली न घाबरता थेट अनुराधाताईंच्या डोळ्यात डोळे घातले आणि बुलंद आवाजात म्हटलं, सासूबाई, कोणीही मरत नाही आहे. आणि हे उपोषणाचं नाटक तर बंदच करा. कारण काल रात्री जेव्हा 2 वाजता सर्वजण झोपले होते तेव्हा स्वयंपाकघरात ठेवलेल्या लाडूच्या डब्यातून 3 बेसनाचे लाडू कमी झाले आहेत. मी संध्याकाळी मोजले होते आणि सकाळी पुन्हा मोजले. हे ऐकताच अनुराधाताईंचं तोंड उघडेचे उघडे राहिले. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आनंदराव आणि आदित्यही सुन्न राहिले. सायली 2 पावले पुढे सरकली आणि बोलली, सासूबाई, खूप झालं अधिकाराचं रडणं. तुम्ही म्हणता की आदित्यने तुम्हाला धोका दिला आहे. धोका तो तुम्ही तर संपूर्ण कुटुंबासोबत केला आहे. तुम्ही आयुष्यभर बाबांची पूर्ण कमाई हिरावून घेतली. त्यांना 100-200 रुपयांसाठी तरसवलं. मग आपल्या मुलाच्या पूर्ण पगारावर कब्जा केला. मला या घरात आणून तुम्ही फक्त एक दासी समजले होते. 500 रुपयांच्या मोबाईल रिचार्जसाठी मला तुमच्याकडून टोमणे ऐकावे लागायचे. टोमणे ऐकायला आणलं होतं का? आदित्य माझा पती आहे. तो दिवस रात्र मेहनत करतो. तर काय त्याच्या कमाईवर त्याच्या पत्नीचा कोणताही अधिकार नाही का? जीभ सांभाळून बोल सुनबाई, मी या घरची मालकी नाही. अनुराधाताई ओरडल्या. मालक होतात मामीजी. मालक होतात पहिले, पण आत्ता नाही. सायलीने सडेतोड उत्तर दिलं. जसं तुमचा हक्क तुमच्या पतीच्या कमाईवर होता तसाच माझा हक्क माझ्या पती म्हणजे तुमचा मुलगा आदित्यच्या कमाईवर आहे. तुमचा मुलगा आहे तर तो माझेही पती आहेत ना. आजपर्यंत तुम्ही घर प्रेमाने नाही तर भीती, लालच आणि सत्तेने चालवलं होतं. पण आता या घरची सूत्रे बदलण्याची वेळ आली आहे. सायलीचे हे उग्र आणि तार्किक रूप पाहून अनुराधाताईंचे पाय थरथर कापू लागले. त्यांना समजले की ही तर साधी भोळी मुलगी नाही जिला तर घाबरवून कोपऱ्यात बसून देतील. ही तर अत्यंत हुशार आणि आपल्या अधिकारांना हिरावून घेणारी जाणारी आधुनिक नारी आहे. आदित्य आपल्या पत्नीच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि त्याने तिचा हात धरला. सायली बरोबर बोलत आहे. मी तुझ्याशी खोटं फक्त यासाठी बोललो कारण तुझ्या या अतिनियंत्रणामुळे आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. आता घराचे पूर्ण समीकरण उलटून गेले होते. सायलीने कोणताही उशीर न करता स्वयंपाकघरापासून तर तिजोरीपर्यंतचा सर्व हिशोब आपल्या नियंत्रणात घेतला. पुढच्या महिन्याची 1 तारीख आली. नेहमीप्रमाणे आनंदराव आपली पेन्शन आणि आदित्य आपला पगार घेऊन घरी आले. पण यावेळी कपाटाची आणि तिजोरीची किल्ली अनुराधाताईंच्या कंबळपट्ट्यात नाही तर सायलीच्या सुती साडीच्या पदराला बांधलेली खणखणत होती. सायलीने पूर्ण 70,000 आदित्यकडून घेतले. अनुराधाताई कोपऱ्यातील सोफ्यावर तोंड फुगवून अत्यंत लाचार स्थितीत बसल्या होत्या. त्यांना अपेक्षा होती की कदाचित आताही कोणीतरी त्यांना विचारू शकेल. सायली शांत पावलाने अनुराधाताईंच्या जवळ गेली आणि मोठ्या सन्मानाने त्यांच्या हातात 10,000 रुपयांचे एक चमचमते पुडके ठेवत बोलली, हे घ्या सासूबाई, हा तुमचा प्रत्येक महिन्याचा पॉकेट मनी आहे. तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचं असेल, मंदिरात दान द्यायचे असतील, तुम्हाला कुठे फिरायचं असेल किंवा तुमचे औषधे घ्यायचे असतील तर हा पैसा तुमचा आहे. तुमच्यासाठी हे पैसे आहेत. यासाठी तुम्हाला माझ्याकडे किंवा आदित्यकडे किंवा कोणाकडेही मागण्याची गरज नाही. अनुराधाताईंनी राग, जळफळाट आणि तीव्र लाचारीने त्या नोटांकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आणि घर खर्च, किराणा, विजेचे बिल ते कोण देणार? 10,000त घर चालतं का? सायलीने हसत अत्यंत शालीनतेने म्हटलं, सासूबाई, आता तुम्ही वयाच्या या टप्प्यावर घरच्या खर्चाची काळजी करून आपले रक्त का जळवता? किराणा, पाणी सर्व वेळेवर मी स्वतः आणणार. विजेचे बिल, पाण्याचं बिल सर्व मी ऑनलाईन फोनवरून भरून देईन. आता तुम्ही फक्त आराम करा, नातवंडांची वाट पहा आणि भजन कीर्तन करा.
घराची सूत्रे आता बिलकुल सुरक्षित आता माझ्या हातात आहेत. अनुराधाताईंनी मन मारून जड अंतकरणाने ते 10,000 स्वतःजवळ ठेवून घेतले. त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. जी स्त्री कधी पूर्ण घराला आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचवायची, आज ती आपल्या सुनेने दिलेल्या पॉकेट मनीवर आली होती. सायली प्रत्येक महिन्याला वेळेवर सर्व कामं करायची. अनुराधाताईंची देखील पूर्ण काळजीही घ्यायची. त्यांना वेळेवर औषधं आणि जेवणही द्यायची. पण घराच्या कोणत्याही निर्णयात अनुराधाताईंची ढवळाढवळ पूर्णपणे संपलेली होती. अनुराधाताई अनेकदा शेजारच्या महिलांशी पुटपुटायच्या, "अरे विमला, आधी तर पूर्ण 50,000 माझ्या हातात यायचे. आता तर ही सून फक्त 10,000 हातावर टेकून देते." पण त्याच्या पुटपुटण्यात आता ती जुनी धमक, जुनी ताकद राहिलेली नव्हती. सायलीने आपल्या सखोल समजूतदारपणाने, अढळ संयमाने आणि वेळ आल्यावर दाखवलेल्या आपल्या कडक स्वभावाने न केवळ आपल्या पतीची मनं जिंकली, तर घराची सूत्रे खऱ्या अर्थाने सांभाळून एक नवीन, सशक्त आणि स्वाभिमानी गृहलक्ष्मीचे कर्तव्य बजावले होते. अनुराधाताईंचा अहंकार पूर्णपणे तुटला होता आणि या घराच्या उंबरठ्याच्या आत आता भीतीचे नाही तर आपापसातील सन्मानाचे एक नवीन युग सुरू झालं होतं. आणि याचबरोबर आपण या गोष्टीला इथे समाप्त करूया. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सुनेने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.